हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनवणे आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा आज म्हणजे आमचं लग्न कसं झालं हे आज आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना. हा मित्रांनो, तर आमचं लग्नाचं संपूर्ण माहिती देणार आहे आम्ही आतापर्यंतची. हे मला आहे ना 3 वेळा बघायला आले होते. पहिल्यांदा आले होते तेव्हा काय मी घरी नव्हती. भेट नाही झाली आमची पहिल्यांदा आले तर मी आणि आमचे एक अत्यंत जवळचे पाहुणे पांडुदाजींचे वडील मामा. पहिल्यांदा मामा आणि हे बघायला आले तेव्हा काय मी घरी नव्हती. आणि दुसऱ्या वेळेस आले मामा हे आणि ह्याने कुत्र्याचं छोटंसं पिल्लू घेऊन आले. आपणचं आवडतं कुत्र होतं ते. आणि खरं म्हणजे जेजुरीचं नाही का, असं आपण म्हणतो खंडोबाचं दिवस कुत्र्याच्या रूपात आम्हाला पावला असं म्हणायला लागेल. आणि मग ते आले होते तर मी घरी होती. मग मी स्वयंपाक बनवला होता. हे नुकतंच आले होते. मग यांना जेवण दिलं तर ह्यांना जेवायला खूप आवडले. हे मला मामाजवळ म्हणले. परत नंतर मामाने कॉल करून सांगितलं की पोरगं म्हणत होतं की जेवायला लय छान बनवले म्हणून. खूप छान, म्हणजे एवढा आस्वाद जेवणाचा भारी वाटला की माझ्या आईच्या हातचं आणि हिच्या हातचं जेवण एकदम समान, काहीच फरक नाही. आणि नंतर तिसऱ्या वेळेस आले होते तेव्हा हे आले पप्पा, आई आणि भाऊजी हे मिळून 4 जण आले होते. तेव्हा मी काय करत होते, ते काय झालं माहिती आहे खरं सांगायला तुम्हाला, हे नुकतं आंघोळ करून बाहेर आले तर एवढी म्हणजे मला पहिल्यांदा पाहिलं मी पसंत केलं. आणि मग मेकअप हे काहीच केलं नव्हतं मी. आपल्या साधी सिंपल होती तर त्यांना आवडली. ह्यांनी मामा गेल्यावर म्हणजे मामांना फोन करून सांगितलं की छान आहे, करायची तर हीच करायची, असं काय 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 बोलले होते. कारण की मी हिच्या चेहऱ्यावरच लगेच ओळखलं. म्हणलं अश्विनीचा स्वभाव खूप छान आहे, घरगुती नाही का, आपण नाही का म्हणत प्रत्येक घरात एखादी लक्ष्मी असते, तशी ही अश्विनीच्या रूपाने माझ्या घरात, आमच्या घरात लक्ष्मी रूपाने सून आली. माझ्यासाठी बायको खूप छान अशी मिळाली मित्रांनो, खरं सांगायला तुम्हाला. आणि लग्न तर म्हणजे कसं झालं ते माझी मला समजलं. 3 दिवसांनी लग्न होतं तेव्हा समजलं की माझं लग्न आहे म्हणून. म्हणजे सुपारी आमची ठरली होती की रविवारी करायची म्हणून. मग हे म्हणजे सगळं सुपारी करून म्हणजे चालतंय. मग मी थोडंसं आवरलं हे आणि सुपारी ठरली. परत दुसऱ्या दिवशी फोन आला की नको सुपारी, डायरेक्ट साखरपुडा करू म्हणजे मंगळवारी. आणि नंतर जर डायरेक्ट कॉल आला की बुधवारी लग्न करू. मी तर घाबरले. मला सोमवारी माहीत झालं की माझं लग्न बुधवारी. म्हणजे इतकं असं घाबरल्यासारखं झालं होतं. मला कधी वाटलं नव्हतं की या 2-3 दिवसात माझं लग्न होईल. कारण की आहे ना, म्हणजे मला आयडिया नव्हती. पांडुदाजींच्या पप्पांनी आप्पांनी आम्हाला एवढी खूप मदत केली. आम्ही म्हणजे ही पण आणि मी पण आप्पांना पांडुदाजींच्या वडिलांना खरंच देवासमान मानतो. जसं आई वडिलांना आपण देवासमान मानतो ना, तसं मी आप्पांना खरंच देव मानतो. कारण की त्यांच्यामुळं आमची जोडी एवढी सुखी समाधानी आनंदी आहे की आम्ही दोघं खुश आहे. म्हणजे पांडुदाजीने आमच्या लग्नाचे व्हिडिओ टाकले होते. मला इकडं आणताना म्हणजे पूर्ण सगळं दाजीने आणि त्यांच्या वडिलांनीच केलं. आम्ही काही त्यांना विसरत नाही. तुम्ही सारखे म्हणता विसरले असं नाही. खरंच मित्रांनो, आम्ही त्यांना शेवटपर्यंत कधीच विसरणार नाही. आणि तुम्ही कमेंट करून म्हणत की तुमचं लव्ह मॅरेज आहे का? तर आमचं लव्ह मॅरेज नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. पण आमचा कसं दोघांचा स्वभाव एकदम खूप छान आहे, हसून खेळून आनंदी. तसं लोकांना वाटतं. पण मित्रांनो, आम्ही असंच शेवटपर्यंत राहणार आहोत. तुम्ही काही काळजी करणार नाही, कारण की आमची एकमेकांची मन सेम आहे. तुमच्या सर्वांच्या डोक्यात प्रश्न आलता की बाबा ह्यांचं लव्ह मॅरेज आहे, तर आमचं लव्ह मॅरेज नाही. नाही मित्रांनो, खरं सांगायला तुम्हाला, आमचं म्हणजे हिच्या घरच्यांचा स्वभाव तर एवढा खूप छान आहे. मी तर गेल्या नाही का, आपण नाही का म्हणत कुणाच्या घरी गेलं तरी पहिल्यांदा दारात पाऊल टाकले की लगेच कळतात माणसं कशी आहेत. तसं मला हिच्या घरी गेले खूप समाधान आनंद वाटला. आणि मी पहिल्यांदा आपण जेवण वगैरे केलं ना, पाहिलं पप्पा वगैरे, आणि आपण मी लगेच सांगितलं आप्पा मुलगी केली तर हीच करायची. माणसं वगैरे खूप छान संस्कारी माणसं वगैरे आहे, मुलगी संस्कारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हिची आजी जी आहे मी त्यांना माऊली म्हणतो. माऊलींचे आशीर्वाद माझ्या डोक्यात होते. त्यामुळे पांडुरंगाचे आशीर्वाद असल्यामुळे पांडुरंगाच्या कृपेने, माऊलीच्या कृपेने मला अशी खूप छान स्वभाव चांगले. 2 वेळेस येताना मामाला घेऊन आले. तिसऱ्या वेळेस येताना मामाला नव्हतं आणलं, फक्त 4 जण आले होते. ह्यांची फॅमिली आली होती. आपण काहीतरी काम असल्यामुळे ते जरा येऊ शकले नाहीत. म्हणजे आई, मी, पप्पा, माझा बारका भाऊ ऋषिकेश आणि सगळे गेलो पाहण्यासाठी. आणि खरंच म्हणजे फॅमिली असावी ना मित्रांनो, तर हिच्या घरच्यांसारखी फॅमिली खूप छान आणि स्वभावाला एक नंबर माणसं. मी तर प्रत्येक मुलीला सांगेल की कुठलाही मुलगा बघा किंवा मुलगी बघा, पहिल्यांदा स्वभाव बघा तुम्ही त्यांचा. घरची तुम्ही परिस्थिती बघू नका, पैसा बघू नका, जमीन वगैरे काही बघू नका.
फक्त मुलाचा आणि मुलीचा स्वभाव बघा कसे असतात. कारण की आताच्या जगामध्ये असे लय कमी राहिलं त्यांना आपण नाही का म्हणत ते स्वभाव चांगले, निर्व्यसनी, मुलगी चांगली, मुलगा चांगला. तर मित्रांनो पैशाच्या प्रॉपर्टीच्या कधीच मागं लागायचं ना, फक्त मुलाचा आणि मुलीचा स्वभाव बघायचा. म्हणजे ह्यांनी सांगितलं तसंच. म्हणजे मी पण ह्यांचा स्वभाव बघितला होता. मला लय मोठे मोठे स्थळ आलते पण मी कधी कुठल्या स्थळ हा म्हणले नाही. पण ह्यांचा स्वभाव इतका आवडला ना आमच्या घरच्यांना पण, आमच्या फॅमिलीला, सर्वांना, आमच्या सर्व म्हणजे नातेवाईकांना, ह्यांना सर्वांना ह्यांचा स्वभाव आवडला. त्यामुळे मी ह्यांना हा म्हणले. त्यांनी आता सांगितलं ना की स्वभाव बघा, तसंच मी पण स्वभावच बघितला यांचा आणि मला ह्यांचा स्वभाव खूप आवडला. त्यामुळे मग मी लग्नाला हा बोलले. तर मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला म्हणजे माझा सांगायचा हेतू एकच आहे. तुमचा पैसा, प्रॉपर्टी, संपत्ती शेवटपर्यंत कधीच जात नाही. शेवटपर्यंत राहतं ते एकमेकांचे मनं, एकमेकांचे विचार असं शेवटपर्यंत राहतं. त्याच्यामुळे सगळ्यांनी सुखी समाधानात आणि आनंदी राहावं कधी पण. आणि तुम्ही तर पाहिलं तर सगळ्यांनी पांडुदाजी व्हिडिओमध्ये की पांडुदाजी मला न्यायला आले. मग मी इथं राहिले, मग आम्ही तिकडे गेलो समाजाच्या घरी, तिकडं राहिले मी. आणि मग नंतर आम्ही सकाळी हॉलवर गेलो. म्हणजे इतकं हे झालं ना काही त्याच्यामध्ये माझी एक सुद्धा फ्रेंड्स लग्नाला नव्हती. कारण एक मला 3 दिवस काही समजलंच नाही की 3 दिवसांनी लग्न. म्हणजे असं एकदम वेगळं वाटत होतं काहीतरी. अत्यंत गायकडे तू राखलं ना त्याच्यामुळे लय घाई झालं. नंतर लग्न झाल्यावर सगळे ओरडले की लग्न सांगितलं नाही, असं नाही तसं नाही. पण मलाच माहिती की 3 दिवसांमध्ये तुम्ही पण विचार करा की 3 दिवसांनी लग्न हे समजल्यावर म्हणजे कसं वाटेल. म्हणजे मी असं पूर्ण घाबरल्यासारखी झाली होती. मला काही समजतच नव्हतं. म्हणजे आम्हाला वेळच भेटला नाही मित्रांनो खरं म्हणजे तुम्हाला सांगायला पाहुणारावळा. तरी मला जे मित्र भेटले तर म्हणायचे, मित्र म्हणायचे, पाहुणारावळे म्हणायचे मी आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, कधी लग्न झालं तुझं. म्हणजे ते मी सर्वांची दिलगिरी व्यक्त केली आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. कारण की आम्हाला वेळ भेटला नव्हता सांगायला, गाडी गडबडीत. आणि आमचं लग्न हे सगळं व्यवस्थित झालं आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही युट्यूब चॅनल ओपन केला. मी कमेंट वाचल्या होत्या की दाजीच्या व्हिडिओमध्ये की त्या जोडीला सांगा चॅनल ओपन करा. मग आम्ही चॅनल ओपन केला आणि तुमच्या आशीर्वादाने आम्ही आता पुढे चाललो. तर आम्हाला पण तुम्ही आता सपोर्ट करता, असा सपोर्ट करा. मित्रांनो तुम्ही आम्हाला इथून मागे खूप सपोर्ट केला. आमचा चॅनल हा एकदम भारी चाललेला आहे. तिथून पुढे मागे जसा सपोर्ट केला तिथून पुढे तसा सपोर्ट करा आम्हाला. आमच्या चॅनलला इतकं भरभरून प्रेम द्या की आमचे सबस्क्राईब वगैरे भरपूर वाढले पाहिजे. आमचे लिंक जे आहे ते भरपूर यूट्यूबला आहे किंवा फेसबुकला, इंस्टाग्रामला सर्वांनी सोडा. आणि आम्ही तर लिंक हिचा जो चॅनल आहे अश्विनी दीपक सोनवणे ह्या नावाने आहे. तर लक्षात राहू द्या, पुन्हा सांगतो मी तुम्हाला, अश्विनी दीपक सोनवणे ह्या नावाने चॅनल आहे. सर्वांना शेअर करा मित्रांनो. आणि आता आमचा व्हिडिओ कसा वाटला तर सांग. म्हणजे मी तुमच्या भरपूर कमेंट वाचल्या होत्या की तुमचं लव्ह मॅरेज आहे, लव्ह मॅरेज आहे. तर आमचं काही लव्ह मॅरेज नाही. आमचं सर्वांनी घरच्यांनी, नातेवाईकांनी जुळवून दिलेलं आहे. मित्रांनो खरं सांगतो म्हणजे आप्पा आमच्यासाठी खरंच देव माणूस आहे. मामाने, कारण त्या मामाने इतके लग्न जमवले ना माझ्या भावाचे, पण त्या आप्पाने सगळ्यांचं चांगलं केलं, भरपूर जणांचं. मला सांगता सुद्धा येणार नाही एवढ्यांच्या आप्पाने लग्न जमवले. मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, ज्या व्यक्तीच्या हातून भलं झालं ना आपलं, त्या व्यक्तीला आयुष्यभर कधीच विसरायचं नसतं, कधीच. जसं आपण आई वडिलांना प्रेमाने 2 शब्द बोलतो, 2 तास भरवतो, तसं ज्या व्यक्तीला आपण मदत केली किंवा ज्या व्यक्तीने आपल्याला मदत केली आई वडिलांना आणि ज्या व्यक्तीने मदत केली आपल्याला त्या व्यक्तीला कधीच विसरायचं. तर चला आम्ही आजचा व्हिडिओ इथं सेंड करतो. आपण भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आम्हाला जसं सपोर्ट करतात हे सपोर्ट करत राहा तुम्ही. तर आमचं लव्ह मॅरेज आहे, हे अजून लव्ह मॅरेज नाही आहे, अजून सांगते तुम्हाला आमचं अरेंज मॅरेज आहे. तर आता काही कमेंट करू नका की तुमचं लव्ह मॅरेज आहे म्हणून. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा. मित्रांनो अवश्य सांगा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला. आणि आमचे व्हिडिओ असेच कंटिन्यू करत राहा. ओके, बाय फ्रेंड्स. बाय बाय.